आणि आईकडे धावत गेलं. आईकडे धावत गेल्यानंतर आपणही सुखाच्या पाठीमागे धावू लागलो, कारण की आता आपल्याला सुखाची गोडी लागली होती. नियतीने सुखाचा हात धरला आणि सुखाला घरामध्ये घेऊन गेली. सुखाच्या पाठीमागे आपणही नियतीच्या घरात प्रवेश करायला लागलो, जायला लागलो, पण नियतीने दरवाजा बंद केला. नियतीच्या घरात तुम्हाला मला प्रवेश नाही बरं का. मग आपण नियतीच्या घराच्या दारात उभे राहिलो. कोणाची वाट पाहत उभे राहिलो? सुखाची वाट पाहत उभे राहिलो. नियती सुखाला घरामध्ये घेऊन गेली. सुखाला दुःखाच्या शेजारी, दुःखाला सुखाच्या शेजारी उभं केलं. ही जुळी मुलं आहेत, दिसायला सारखी आहेत, हे तुम्हाला माहिती आहे. नियतीला दुःखाचं दुःख दूर करायचं होतं. नियतीने काय केलं? सुखाची पांढऱ्या रंगाची कपडे काढली आणि दुःखाला घातली आणि दुःखाला सांगितलं, बाळा आता तू घराच्या बाहेर जा. दुःख सुखाची कपडे घालून घराच्या बाहेर आलं. आपण सगळे नियतीच्या घराच्या दारात उभे होतो. कोणाची वाट पाहत होतो? सुखाची वाट पाहत होतो. ते दुःख सुखाची कपडे घालून घराच्या बाहेर आलं. आपण त्याला पाहिलं. आपल्याला काय वाटलं? कोण आलं? आपल्याला काय वाटलं? कोण आलं? आपल्याला वाटलं सुख आलं. आणि सुख समजून त्या दिवशी आपण कोणाचा हात धरला? बोला बोला. दुःखाचा हात धरला. आणि मग ते दुःख मनामध्ये विचार करत होतं, का रे बेट्यांनो, मगाशी माझ्यासोबत खेळत नव्हता ना, आता माझ्यासोबत खेळताय, तुमचा कसा छळ करायचा ते मी पाहतो. आणि त्या दिवसापासून दुःखाने सुखाची कपडे घालून संपूर्ण जगाला, म्हणजे तुम्हाला मला छळायला सुरुवात केली आहे. मी सांगत नाही, माऊली ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात, जे देशीचा चंद्रू क्षयरोगी, जेथ उदो होय असता लागी, दुःख लेवणी सुखाच्या अंगी सळीत जगाते. दुःखाने सुखाचा अंगरका घातला आणि तुम्हाला मला छळायला सुरुवात केली. म्हणून प्रपंचामध्ये जे आपण अनुभवतो ते दुःखाश्रित सुख आहे. मग तुकोबाराने विचारलं, तुकोबाराया आम्हाला सुखाश्रित सुख प्राप्त करायचंय. जर आम्हाला सुखाश्रित सुख प्राप्त करायचंय तर